एवढी खोड बेकार जगात कुणाचीच नाही. हा अत्यंत खोडीचा हळूच माणसाची टिंगल करणार कोण? संसार. मयूर दादा कोण? संसार म्हण टिंगल करणार. आणि ह्याची विशेषता सुरुवातीला गोड लागत. सुरुवातीला ती हिरवळच असती. कशाची? संसाराची. सुरुवातीची हिरवळ जर बघितली चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करा वाटतं. असली हिरवळ दांडगी असते मला. उचटाचाची चेपलन, तिरपट बघणं, गालातली गालात हसणं आणि ती शिंग हलवायची पद्धत आणि ती अशी कुणाला बी वाटते लग्नच करावं काय. पण ही हिरवळ ही पावसाळ्यात होरच चांगली दिसती. हा उन्हाळ्यात त्याच हिरव्या गवत वाळून जाऊन त्याचं काय होतंय? कुसळ होते. कुसळ गवताचे काय होते? जुन्या म्हाताऱ्याला विचारा. कुसळ होते. आणि मग हळूहळू कुसळ टोचायला सुरू झाले की माणसं म्हणतात मला काय माहिती असला असं. आणि 4-2 वर्षांनी कुसळ टोचत येत का नाही संसारात? हा संसारात कुसळ टोचत येत का नाही? टोचत हळूहळू नक्कूच वाटतंय महाराज. सुरुवातीचा लय मोसम. नवीन लग्न झाल्यावर कुणाला विचारा, पोराला विचारा, 4 मालकीन घरात आहे. डायरेक्ट घरात आहे म्हणणार नाही. असं गेर टाकणार. लय गेर टाकी देत नवीन लग्न झाले पोरं. अशी गेर टाकी देत सुरुवातीला महाराज. वा 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 वा. बरं तिला विचारा बाई मालक लोणारला गेले. असं चालूच राहणार. लक्षात आलं की नाही? बोल हा गेर टाकीतच राहणार. किती दिवस गेर टाकीत? 4-2 वर्ष झालं. एखादं लेकरू बाळ झालं पुन्हा गेर टाकीत माणसं. मग तिला विचारा बाई मालक कुठं बोंबलं थिंडायला आहे का पत्ता मिळाली याचा? बर त्याला विचार. अरे मालकीन दिसाना 2-3 दिवस झाला. आरती काय विचारून जाती का? ज्यांना कळाल त्यांना धन्यवाद. बाकीचे एक दूर आणून द्या. मी फाशी घेतो इथं मंडपाला. नाही कळायला काय करा. हस जा मोकळ्या म्हणणं हस जा. कवा छातीत चमकन मरावं लागन सांगता येत नाही. गपकून चमकत आहे. हो त्याच्यामुळे मोकळं हसत. काय काय अवलादी हसत नाहीत काय नाही. हो तुम्हाला वाटलं नाही गेलं म्हणून हे अशीच बसत येत. आणि एकदा संपलं ज्ञानेश्वर आणि बाहेर जाऊन म्हणते सगळ्याच्या आधी मी चालू. सगळ्याच्या आधी गतुडे हे घाला त्यांच्या गळ्यात. माझ्या लक्षात आला हरामुळे राजीव गांधी मिळते. जाऊ द्या. एकदा आमच्या ड्रायव्हरची चप्पल हरपली. मला म्हणला बाबा चप्पल घेऊन द्या. मी विनोदी माणूस. मी आणला हान कीर्तनातली. त्यानं खरंच हाणली. मी म्हणलं चांगल्या माणसाची बघून हान. त्यानं खरंच हाणली. बरं त्यानं हाणली मग हरपली. माझी मी 2 तास सापडलीच नाही. जाताना ड्रायव्हरच्या पायाकडे बघितलं माझीच निघाली. अरे मला माहिती चप्पल. ते मला तुम्हीच म्हणला चांगल्या माणसाची हान तुम्ही चांगलं. संसार आटमच असतो. त्रास देणार काय? संसार आणि सुख या 2 गोष्टी एकत्रित येतच. ज्ञानोबा म्हणतात ना काय? मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवण. मनाची काही अडचण नाही बरं का? हा तुम्ही बी यांनी दोघांनी काही गुत्त घेतलेलं नाही. तुम्ही बी म्हणायचे प्रमाण. हा नसलं बी बसत तरी म्हणायचे. मी ओढून घेतो. हा काय अडचण फक्त ओढून घ्यायला हाताला यावा एवढा अंदाज बाबा की काय नाही. लक्षात आलं का नाही? मला जमते काय अडचण नाही. काही महाराजाला जमत नसतील मला जमते. ते आम्हाला आमच्या गुरुपासूनच परंपरा ह्यांना माहिती. बरोबर आहे की नाही? काही अडचण नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे की संसार ज्ञानोबा म्हणतात काय? दुजे जव जव घडे तव तव संसार भय जोडे. हे आपुले तोंडे देव बोलती वेदे. भगवान बोलून गेले म्हणून भूते भांबावली. संसाराची अडवा माझी पडली. भांबावून गेले काही माणसं आणि संसारात जाऊन पडलीत. काही नाही. ह्याचा शेवट दुःख. कारण ह्याचं मूळच दुःखाचं. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे. सुखाचा विचार सुद्धा संसारात केला जात नाही. नुसता विचार सुद्धा नाही. म्हणून हे संसाराची खोड एवढी बेकार असल्यामुळं संत संतुष्ट असतील. आणि ऋषी काय रुसलेले कशावर? संसार. ऋषी म्हणजे दाढी वाढविणं, जटा वाढविणं, भगवे कपडे घालणं ह्याला ऋषी म्हणत नाही. हे ऋषीचं बाह्यांग झालं. पण ऋषीचं अंतरंग काय? ऋषीचं अंतरंग आहे की संसारावर जे रुसले त्यांना ऋषी म्हणतात. पुढचा शब्द मुनी. पुढचा शब्द काय? अहो ज्यांना देव सोडून दुसरं काही साधायचं नाही त्यांचं नाव साधू. परत त्यांचं नाव काय? भरत साधू. कायम संतुष्ट असतात त्यांचं नाव काय? अनुरुद्ध बुवा संत. हा
संतुष्ट असतात ती, आणि संसारावर जे रुसले ते माऊली ऋषी. संसारावर जे रुसतेत होय माणसं, अरे माणसं रुसतेत होय. हे अंधार पडला तरी एवढी पात लावूनच येतो म्हणते का नाही माणसं. अरे ह्यांना का कळतंय का काय गावात भागवत चालूया, काही कथा चालूया, उठल्या की निघाल्या रानात, उठल्या की निघाल्या, काही काही कळतंय तुम्हाला का का. आणि ही रुसतेत होय, ही संसारावर रुसतेत माणसं, ही रुसणारे नाहीत अजिबात नाही. संत नाही, ऋषी रुसले. कोण रुसले? ऋषी. आणि पुढचा शब्द काय आहे? मुनी. मुनी म्हणजे काय? मौनात मुच्यते इति नाम. मुनी म्हणजे कायमस्वरूपी संसाराच्या विषयात ज्यांनी मौन धरलं त्यांचं नाव मुनी. नका मज पाशी. एक मिनिट थांबा बरं, बोर व्हायला का जरा? नाही ना, काय एकदा चहा सांगू म्हणजे फ्रेश करायचे असले तर म्हणलं, बाकी काही नाही. गरव्यामुळे काही गरज नाही चहाची. हा मग जाऊ द्या, कॅन्सल. चला कुठवर आलं? हा, नका मज पाशी वधू प्रपंचाचे विषय. प्रपंचाच्या विषयात आमच्या जवळ बोलायचं नाही, कारण आम्ही त्याच्यावर रुसलेले, आम्ही त्याच्या विषयात मौन धरलेले. मग आता इकडे नीट ऐका. देव सोडून ज्यांना दुसरं काही साध्य नाही त्यांना साधू म्हणतात. कायमस्वरूपी संतुष्ट असतात त्यांना संत म्हणतात. संसारावर जे रुसले त्यांना ऋषी म्हणतात. संसाराविषयात ज्यांनी मौन धरलं त्यांना मुनी म्हणतात. पण आता ऋषी, मुनी, साधू, संत हे शब्द जरी वेगळे असले तरी एकाच अर्थाचं द्योतन करणारे ते शब्द एकच आहे. ऋषी म्हणा, साधू म्हणा, संत म्हणा, हे सगळ्याच अर्थ देवाचे भक्त. मग आता ही साधू, संत, ऋषी, मुनी या पृथ्वी तलावर जे आले ते नेमके कशासाठी आले? जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. इकडे ऐका, गाणारे 2-3च पण चांगले ठेवलेत, वाजवायला एकच पण चांगला. लय उताडा कामात नाही, लय लय आचार्य असली की भाजी बिघडत असते. परवा दिवशी मी शिवभोळा चक्रवर्ती अभंग घेतला होता. मी पुढे म्हणलं, शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. गायक माग म्हणला, शिवभोळा चक्रवर्ती तुही माय मही चुलती. आपण एक म्हणलं तिसरंच म्हणणार. त्याच्यामुळे गाणारे चांगले, थोडे महाग आहेत पण चांगले, जाऊ द्या. पैसे जाते पण शिनी येत नाही. तर आपण रंगात आणावा जगाच्या कल्याणा हो हो संताच्या विभूती. असले 200 रुपये रोजाने येतात, काय अडचण नाही त्याची, बरोबर आहे का नाही? सांगा. इकडे लक्ष द्या. संत जे इथं आले ते फक्त लोकांवर उपकार करण्यासाठी, येथे उपकारासाठी. आणि आले घर ज्या वैकुंठी. असते कीर्तनाला प्रमाण असल्याशिवाय मजा नसती, त्याला पुरावा असला पाहिजे. काय असला पाहिजे बोलण्याला? पुरावा. हा, पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. तुम्हाला वाटतं ही मध्ये मध्येच काय उचली म्हणून ही प्रमाण असते, ती ध्यानात ठेवा, बरोबर आहे का नाही? म्हणजे विषय चाललाय त्याला अनुसरून ही पुरावा द्यावा लागतोय. पुन्हा काय म्हणायचे, हे मागचे उगं एवढं असं म्हणणार कोणी, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला, पुरावा नसल्यावर महाराज जिता पुरावा. पण पुरावा असल्यावर का पुरावा? आणि हे नसलं कळलं ह्यांना पुरावा. कळलं का नाही कळलं आता? म्हणून मुळात आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही याच्यासाठी आलो. कशासाठी? पहिल्या आज 3रा का 4था दिवस आहे? 3राच आहे. पण असं वाटायला लागलंय आज शेवटचा दिवस आहे का काय की वाटायला लागलंय का नाही? गाणे बी वाजून आणि माणसं तर कुठवर बसले. बघा ना, ते बघू नका त्या थोबाट वाट्या, बघू नका. मी सांगायला लागलो ना, थोब्यात घेऊन लगेच ते थोबा काय विश्वासच नाही राहिला माणसाचा. मी सांगायला ना गज भरले म्हणून. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय येणे विन काय चाडा म्हा. महाराज पहिल्या चरणात सांगतात की संतजी इथं आले. बोल नका, हौसा का थांबा का बसा. संतजी इथं आले ते कशासाठी आले? हा, उपकारासाठी. उपकारासाठी केले हे उपाव. उपाय, हे उपाय जे आम्ही केले, ही कुटाने जी केली आपल्या भाषेत, जन्माला येण्याची जाण्याची जी आम्ही कुटाने केली, ते कशासाठी केले? उपकारासाठी. लोकांवर उपकार करणं सोडून आम्हाला दुसरं काही करायचं. इकडे लक्ष द्या. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतात ना, काय देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, पण तयाही कर्तव्याशी उरले लोकाला. लोकांसाठी जगले. आणि म्हणून नीट एक सूत्रच आहे. काय शास्त्रामध्ये? दुसऱ्यासाठी जगतात त्यांना अधिकारी म्हणतात, आणि स्वतःसाठी जगतात त्यांना भ्रष्टाचारी म्हणतात. स्वतःसाठी जगते त्यांना काय म्हणतात? भ्रष्टाचारी. आणि दुसऱ्यासाठी जगते त्यांना अधिकारी. म्हणून संतांचं वर्णन करताना बाबा, भगवान बाबा कसले संत?
शाबास. कसले संत? अधिकारी संत. वामन भाऊ कसले संत? अधिकारी संत. ही अधिकारी संत होऊन गेले महाराज. अधिकारी. आणि अधिकार शब्दाचा अर्थ काय? शास्त्रामध्ये व्याकरण परिभाषेमध्ये आदी हा उपसर्ग आहे. आदी काय? उपसर्ग. शास्त्रामध्ये 22 उपसर्ग सांगितले. किती उपसर्ग आहेत? 22. 22 पैकी आदी हा एक उपसर्ग आहे. आणि त्या आदी उपसर्गाचं चिंतन करत असताना हिचा अर्थ कसा केलाय माहिती का? आदी उपसर्ग पूर्वक दुखनीय करणे धातूची प्रक्रिया, त्याचं नाव अधिकारी. धातू कोणता आहे? दुखनीय. दुखनीय. दुखनीय नाही. दुखनीय नाही. दुखनीय नवर टिंब. दुखनीय करणे. करणे अर्थाचं जतन करणारा दुखनीय नावाचा धातू. आणि आदी उपसर्ग त्याला लावल्यामुळं आदी उपसर्गाची व्याख्या काय? आदी उपसर्गाची व्याख्या आहे स्वदेशे शून्यत्वे सती उत्तर उत्तर बोधजनकत्वम. याचा मराठी अर्थ म्हणजे 22 उपसर्ग आहेत. त्या 22 त्या प्रत्येक उपसर्गाला त्याचं सूत्र लावलेलं आहे. मग ह्या आधीचं सूत्र काय? आधीचं सूत्र आहे स्वदेशे शून्यत्वे सतीन उत्तर उत्तर बोधजनकत्वम. याचा अर्थ स्वतःसाठी जे शून्य आहेत आणि येणाऱ्या उत्तर काळामध्ये ते समाजाला बोध करणारे ते जनक आहेत, म्हणून त्यांना अधिकारी असे म्हणतात. लक्षात आलं का? म्हणून काय याचा अर्थ एकच आहे की संत हे अधिकारी संत. कसले संत आहे? तुमच्या दोघांना जिम्मेदारी बघा. दोघा चौघ नीट उभा राहण्याची, कीर्तनाकडे लक्ष देण्याची. कारण कॅमेरा तुमच्यावर चमकतोय बघा. मध्ये अशी माईक फेकण्याची क्लिप आलती का? तशी तुमची येऊ नाही मोबाईल बघण्याची. हिर्याना ठेवा बरोबर आहे का नाही? हा हे नीट दिसत आहे पुन्हा. मग काय उभा राहायचं? हा असं असं करायचं. बरोबर लक्षात आलं का? इकडे लक्ष द्या. याचा अर्थ एकच आहे की संत हे अधिकारी. कशाचे अधिकारी? ज्ञानोबराय म्हणतात कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी आणि जळाची परी कवतुगे. कोबराय म्हणतात ना काय? पंढरीचे वार करी हे अधिकारी मोक्षाचे, हे अधिकारी मोक्षाचे, हे अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वार करी हे अधिकारी मोक्षाचे, हे अधिकारी मोक्षाचे, हे अधिकारी मोक्षाचे. संत नीट ऐका. संत बोलतील तसं देव ऐकतो. माझ्या शब्दाकडे नीट लक्ष द्या. मी पुढून सांगतो तुम्हाला. संत कुणाचा ऐक? देव कुणाचा ऐकतो? संताचं. ज्ञानोबराय म्हणतात काय? तुम्ही अच्युतात्म निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल तया ते उत्तरी. म्हणजे संत म्हणतील त्याचा देव उद्धार करतो. इकडे माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला कळण्यासारखं सांगतो. हे बोला अजून तुम्हाला कळण्यासारखं सांगतो तुमच्या लक्षात येण्यासाठी. आपण बँकेत लोन घ्यायला गेलो. काय घ्यायला? लोन घ्यायला गेलो. साहेब ही फाईल आहे, सही. बरं इथं सही. हा झालं का साहेब? झालं नाही. 3 नंबरला जा. किती नंबरला जा? 3 नंबर. बरं बरं साहेब हे 3 नंबरला मोठ्या साहेबांनी पाठवले. मॅनेजर साहेब 3 नंबर. हां 3 नंबर. बरं ठीक आहे. हां जाऊ का? नाही 6 नंबरला जा. म्हणजे फिरवतच राहतात का नाही ती? तसं मोक्ष मिळावा म्हणून अर्ज केला. कुणाकडे? देवाकडे. कुणाकडे अर्ज केला? देवाकडे. कुणी बी केला. समजा ह्या इनेकऱ्याने केला म्हणा, ह्या चोपदारांनी केला म्हणा, कुणी बी केला. ह्या चोपदारांनी केला, ह्या चोपदारांनी देवाकडे अर्ज केला. कशासाठी? कशासाठी? मोक्ष मिळावा म्हणून. मग ती देवा मी चोपदार होतो, मला मोक्ष. बरं 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हे काय करा, हे सही घ्या आणि पलीकडे स्वर्गामध्ये भगवान बाबा नावाचे साधू बसलेले, त्या साधूकडे जा आणि त्यांची सही घेऊन या. आणि त्यांची सही झाली की तुम्हाला मोक्ष. आणि संतांनी जर बोट केलं ह्या चोपदाराचा उद्धार करा, ह्याला मोक्ष देऊन टाका, की चोपदारानं महाग काय काय कुठाने केले इचकीत बसायचं नाही. कळायला लागले का? तरुणपणात काय काय केलं काहीच करायचं नाही. बोट कोणी केलंय? संतांनी. संत म्हणले की देव 100% त्या माणसाचा उद्धारच करतो, म्हणून त्यांना अधिकारी म्हणते. काय म्हणते त्यांना? अधिकारी म्हणते. महाराज विनोद म्हणून नाही. संत संत असते. कुणाला बी संत नसते म्हणता येते. आपण काय दाढी वाढली पाया पडाय आले माझे एक जण, जय हरी म्हणलं. जय हरी 20 रुपये घ्या म्हणलं. द्या. मी बी घेतले ठुले खिशात. मी म्हणलं कसं काय दिले? ही नोट कुठंच चला ना. कुठंच आणलंय काही कायला कळतच नाही. आमच्या बायकोला मी लोणावळ्याला गेलो घेऊन फिरायला. लोणावळ्याला गेलो आणि ते पाणी पडायला धबधबा आणि ते आमच्या बायकोला म्हणलं कसं वाटायलंय? काय म्हणली? इथं धुना आणला असतं तर खळखळ निघाला. तेव्हा बाय आहे का? तेव्हापासून या घराच्या बाहेरच काढलं नाही. कुठं नको उगं काय उगं इथं जायचा धंदा सांगा बरं मला. काय कायला खरंच काही कळत नाही महाराज. आपण काय बोलायला लागलो, कसं चाललं काय. संक्रांतीच्या दिवशी बायकोला साडी आणायला गेलो. साड्या आमच्या धारूरला सपना कलेक्शन नावाचं एक दुकान आहे. त्या सपना कलेक्शन मध्ये धारूरला प्रसिद्ध दुकान आहे. साडी आणायला गेलो बायकोला आणि गेल्यात नंतर मी म्हणलं मला साडी म्हणले लगेच 5,000 रुपये झाले. मी काढले की द्यायला लागलो. लगेच आमची बायको काय म्हणते? हिशाबान पैसे घ्या. हिशाबानं जुनं गिराईक आहे. 6 वर्ष झालं तुमच्या दुकानात साड्या घेते. दुकानदार म्हणला बाई पैसे देऊ नका पण लबाड बोलू नका. मी 2 महिने झालं दुकान टाकले असं बोलू जाऊ नका. लक्षात आलं का नाही?
लक्षात आलं का? याचा अर्थ एकच आहे. म्हणून तुम्ही हसून घ्या, मी चहा घेऊन येऊ का? तोवर जाऊन इकडे लक्ष द्या. संत किती अधिकारी? ज्ञानोबरायचा अधिकार सांगतो. मेले माणूस जिते उठवी. ज्ञानोबरायने मेलेलं माणूस जिवंत केलं. केलं का नाही महाराज? हा केलं. ज्ञानोबा कोणी? माऊलीने. ज्ञानोबरायने मेलेलं माणूस जिवंत केलं. मग भगवान बाबांनी नाही का केले? महाराज भगवान बाबांनी बी मेलेली माणसं जिवंत केलेल्या बातम्या येतात. हो बातम्या येतात. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये ती नाथापूर नावाचं गाव आहे बीड जिल्ह्यात, आणि तिथं नागापूर गाव आहे. नाथापूर मोठं गाव आहे, त्याच्या शेजारी नागापूर. समस्त माळी समाजाचं गाव. गावाचं नाव नागापूर. आणि त्या नागापूरला भगवान बाबाचा नियम असायचा कीर्तनाचा. नीट ऐका आता कथा. बाबाची पुण्यतिथी करायलात ना तुम्ही, तर बाबाचं चरित्र ऐका. पुण्यतिथी करायचा, तिथं बाबाचं कीर्तन असायचं. आणि बाबा कीर्तनाला यायचे. 2-3 किलोमीटरहून बाबाला वाजवीत गाजवीत गावात आणायचे. ऐकायला लागलं तर लक्ष देऊन. आणि त्या लोकांची अशी भावना होती, बाबाला आंघोळ घालायची तिथं बाबा भगवान बाबाला. आणि बाबांच्या अंगावर जेवढ्या घागरी पडत्याल तेवढा पाऊस काळ जास्त व्हायचा त्या काळात. अशी भावना. काय गोड आहे महाराज, डोळ्यात पाणी यासारखी कथा आहे. पाणी येईन डोळ्यात एवढं. आंघोळ घालायची बाबाला. आणि बाबा एका घरी जेवायला बसायचे. 2 किलोमीटर बाबा आलेले, टांग्यान ते आला. आणि इकडं ज्या घरी बाबा जेवणार आहेत त्या घरचं पोरगं मेलं. लक्षात यायला लागले का? त्या घरचं पोरगं मेलं. घडलेली घटना आहे 50-60 वर्षापूर्वी. पोरगं मेलं. पोरगं. गावातली माणसं तिथं गेले. मायबापाने हात जोडले. ओ आमचं मेलेलं पोरगं काय आता माघारी येणार नाही. तुम्ही असं करा, बाबाला गावात बोलून घ्या. कीर्तन आंघोळ. बाबा जेवण करून गेले की मग ह्या पोराची मुठमाती करायची. तोवर बाबाला ह्याच्यातलं काहीच कळू द्यायचं नाही. काय भावना असेल गावाची. आणि गावमाळी समाजाचं महाराज बाबावर एवढी भावना. आज काल काला झाला तिथला 7 तारखेला. बरोबर आहे का नाही? काल काला झाला. महाराज बाबा आले, आंघोळ घातली बाबाला. आणि आंघोळ झाली, जेवाय बसली. आता कसं आहे ताई, आपण एखाद्या घरी बसलो तर 7 दिवस तुम्ही घरी बसलात, त्या पुरी बिरी ओळखीच्याच होत्यात की सगळ्या. जेवायला बाबा बसले नेहमी येणारे तिथं. आणि सहज म्हणले, अरे ती तुझं पोरग कुठे रे? वाढायला माय होती. तोल गेला आणि हातातलं बघून खाली पडलं. महाराज बाबा तो गेला. म्हणले गेला? म्हणले हो बाबा गेला. कुठे गेला? मला काही म्हणला नाही, येतो नाही, जातो नाही, सांगितलं नाही, काही नाही. असं अचानक कसा गेला? म्हणले बाबा ते मेला. काय अधिकार होता सांगू? भगवान बाबा म्हणले मेला नसन, झोपला असन. कुठे दाखवा म्हणले मला. चला ताट वाडा म्हणले. त्याचं ताट तयार, बाबाच्या शेजारी त्याचं ताट. आणि रूम उघडली, मोड पडलेलं. अशा पाठीवर थाप टाकले. ए उठ जेवायला चल. इथं येऊन झोपलास वर, मी आलो आणि तू इथं येऊन झोपलास वर. पाठीवर थाप टाकल्याबरोबर झोपेतून माणूस उठावा असं उठलं, जेवायला बसलं पोरग. हा अधिकार भगवान बाबाचा होता. लक्षात. अधिकारी होते ते तुमच्या आमच्या सारखे नव्हते. आणि ते जे इथं आले होते ते फक्त उपकारासाठी केले हे उपाय. याच्यापेक्षा येणे विन काय चाड आम्हा, याच्यापेक्षा आम्हाला दुसरं काही करायचं नाही. 4 शब्दाचे अनेक अर्थ केले जातात. त्यापैकी 4 शब्दाचा इथं जो अर्थ केलेला आहे त्या 4 शब्दाच्या अर्थाचा इथं अर्थ आहे चाड म्हणजे इच्छा. चाड म्हणजे इच्छा. इथं इच्छा अर्थ केलेला आहे. आमची दुसरी इच्छाच नाही. आम्हाला फक्त लोकांवर काय करायचे म्हणतात ना, तुका म्हणे आता जी मी उरलो ती कशा करता. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. उपकारच करायचे, दुसरं काय नाही. आपले लोक खरंच दुसऱ्यावर उपकार करतात का? आपली एवढी दलिंदर आहेत महाराज. आपण म्हणलं ना काय बंगला बांधलाय, लगेच दुसरा म्हणणार लोकांचे मुंडके म्हणून बांधलाय. तू मुंड तुला जमतेत का? बघ नालाय का. नावं ठेवू जा नको कोणाला. मी तुमच्या पाया पडतो. या जगात कधीच कुणाला नावं ठेवायचे नाही. हे तोंड देवान चांगलं बोलण्यासाठी दिले. हे असलाच आहे, ते तसलाच आहे, हे असाच आहे, कधीच बोलायचं नाही. अजिबात नाही. माणसं म्हणजे भीतीला काना नसते, जवळचे सांगणारे असते. कुठे भीतीला काना कुठे? त्याच्यामुळे चुकून बी दुसऱ्याविषयी कुणापाशीच वाईट बोलायचं नाही महाराज. कारण ही लोक असे येतं महाराज. ही लोक असे येतं. तुम्ही जर नुसतं बी म्हणले काय साठ महाराज काय रे नालाय, असं तुम्ही किती बी जवळचे असू द्या माऊली तुमच्या, ते तुमच्या एकच माऊली म्हणणार बरोबर आहे काय. आणि मी इथं आलो की तुमच्या आधी मी भेट घेणार. कदमचं तुमचं काही झालं का? म्हणलं नाही काय काय नाही काय असं असंच म्हणलं. असं असतंय ती काही म्हणलं नाही तर कोणी पण उदाहरण सांगायला लागलोय मी. असतंय का नाही सांगा. असं हे असंच असतंय. ह्या जगात कधीच कोणाला वाईट म्हणायचं नाही. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं प्रत्येक जण श्रेष्ठच आहे महाराज.
प्रत्येक पकवाज वाजून त्याच्या पद्धतीने ते श्रेष्ठ आहे. हवी तर विण्यावाला विनय करायच्या पद्धतीने श्रेष्ठ आहे. कीर्तनकार कीर्तनकाराच्या पद्धतीने श्रेष्ठ आहे. कीर्तनकारापेक्षा बी श्रोते हुशार आहेत आजच्या काळात. काय म्हणणं तुमच्या याच्यावर? हा बघा बिचारे धर्म पाळतेत, कीर्तनात काही बोलत नाही. नाही तर श्रोत्यांनी जर कीर्तनात बोलायला सुरू केलं तर निमे महाराज बुट खातीन. बघा निमे महाराज खातीन का नाही सांगा बरोबर. श्रोते बिचारे मान राखीत म्हणून बरं आहे. लक्षात यायला लागले का नाही? याचा अर्थ एकच आहे. पद्धत असती बोलण्याची, कुठली बी पद्धत असती. संत इथं आले उपकार करण्याची त्यांची काय ती पद्धत आहे. आणि कुठे बी गेलं तरी कशावर मोडत आहे? पद्धतीवर. आपण म्हणणार ना काय त्या गावाची पद्धत आहे का असं म्हणते का नाही माणसं? बरं एखाद्या लग्न जमवाय गेले आणि जेवणाची सगळी व्यवस्था असली ना, काय गाव होतं महाराज. वेगळीच पद्धत होती गावाची. असं असते का नाही? हा पद्धती कसं असते मी तुम्हाला सांगतो. ए बोलो का असं वजन असं वजन असं गरीबी असं वजन टाकतो मी. गरीबी अशी महाराज लोक कोणी आले की बायकोला शाकार ते म्हणे नसते करीत त्याला हॉटेलमध्ये नाही म्हणले की हॉटेलमध्ये नेत असतो मी भेटतोय बायकोला. अजिबात विनोदाचा भाग सोडून द्या. पण तुम्हाला सगळे इथं ओझरा गावामध्ये जमलेले सगळ्या लोकांना सांगतो, वजनात घरी जायचं बायकोला म्हणायचं जेवायला वाट. पण वजनात म्हणायचा असं नाही जेवायला वाढतेस का गो असं नाही म्हणायचं. दलिंद्र रावला ती आता बायकोला पिलू म्हणते तर किती बिघडलेत माणसं सांगावर महाराज. बायकोला कुठं पिलू म्हणत असतील का सांगा. आमचा ड्रायव्हर बायकोला गबरू म्हणतोय का? एक ताप आहे का सांगा महाराज? गबरू विचारायचं माहित नाही का? माझ्यापेक्षा हे जास्त फोन ऐकवतोय म्हणून मला माहित नाही. बरोबर आहे का नाही? गबरू म्हणतोय गबरू बायकोला गबरू म्हणत असते. काय करावं सांगा? काही नाही महाराज. तराच निघाली नवीन नवीन तरा प्रत्येकाची. पिलू म्हणत नसते बायकोला. तर बघा तुम्ही तरुणपणात नवीन नवीन लग्न झाले बायकोला डोक्यावर घेतलं, बायकोचा चार चौघात लाड केला की आपल्या माईला बापाला त्याचा त्रास होत असतो हे ध्यानात घ्या. 100% त्रास होतो. काय जे असेल नवरा बायकोचं लाडी गुडी ते चार भीतीच्या आत असल्या पाहिजे. तसलं नसतंय ते पसगळवणी बोलू जाऊ नका. काही माणसात बायकोच्याच पद्धतीने राहिली पाहिजे. लक्षात द्यायला लागले का? हा इकडे लक्ष. वजनात घरी जायचं बायकोला म्हणजे चल जेवायला वाढ. वाढणारच. बायकांच्या मनामध्ये नवऱ्याविषयी आदर असतो, वाढणारच. पण एखाद्याची म्हणलीच नसते वाढीत मग हाय काही करायची नाही. आपण पुरुष आहेत बाया मागं सारायच्या, जी होईन ती होईन. बाहेर जायचं अशी चेपल घ्यायची, ह्यांची काय गाई करायची पायात घालायची धाब्यावर जेवून यायचं. आलं नाही लक्ष तुमच्या? सांग